आणि योगेश सर कुठे असतील त्यांनी इथे लगेचच यायचं आहे। योगेश पाटील सर प्रेयसी पॉवर संघाचा एक 12वा प्रतिनिधी लगेचच पाठवायचा आहे। कृपया करून आपल्याला लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे। पूर्ण माहिती मिळेल ह्यासाठी 12वा खेळाडू लवकरात लवकर इथे पाठवा, कारण की मॅच स्टार्ट होत आहे। आपल्याला प्लेयरची नावे समजणे गरजेचे आहे। लगेचच पाठवा। चला तर फायनलचा मॅच हा रंगणारच आहे। मोठा मुकाबला आहे। दोन्ही टीम ह्या बलाढ्य आहेत। पाहूया कोण बाजी मारेल। थोड्या वेळात समजेलच आपल्याला। प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो सनी, त्याचा सामना करेल लारा। योगेश पाटील सर आणि बॅटची कडा घेऊन गलीमध्ये जाताना हा तिथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल। तर एक धावा जमा करतोय टीमचं श्रीगणेशा ओपन होतोय। एक धावेने धावसंख्या एक चेंडू एक धावा। आणि ह्या मॅच मध्ये जो पण कोणी अर्धशतक प्रोडक्शन टीम कडून अर्धशतक जो करेल त्याला महाजन सरांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। तर आता प्राइजची ही खूप भरभराट होणार आहे, कारण की फायनलचा सामना आहे। आणि सत्यवान पाटील कडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक प्रोडक्शन साठी। तर पाहूया दुसरा चेंडू सनी यांचा 100 सॉरी, आणि सुमित ठाकूर कडून सुद्धा 100 प्रत्येक षटकाराला। पंच हे वाईट चेंडू दर्शवताना धावसंख्या 2, एक चेंडू 2 धावा। आणि सौरभ यांनी तर दाखवलं मागच्या दोन्ही मॅच मध्ये त्यांनी किती चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला फायनल मध्ये थेट प्रवेश करून दिलं। आता त्यांना फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा तितकीच चांगली फलंदाजी करावी लागेल। तर पाहूया पुढचा चेंडू सनी यांचा, आणि हा ब्लॉक ऑन पद्धतीचा चेंडू सौरभ याने हेलिकॉप्टर पद्धतीचा मारलेला हा फटका। धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 3, 2 चेंडू 3 धावा। आणि उत्कर्ष हे धावताना आपल्याला दिसतात थोड्या वेळातच। आणि तिथे स्वीप शॉट लाराच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार। धावसंख्या 4 ने वाढते। पाहूया पुढचा चेंडू सनी यांचा सामना करतील ते लारा। आणि एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू, परंतु तितका जास्त स्पेस होता त्या बॉलला। आणि लारा यांना काही समजलं नव्हतं, हा निर्धावाचा चेंडू मानला जाईल। 4 चेंडू 7 धावा। आणि फ्रेडॉक संघाकडून काहीतरी वेगळी रणनीती केलेली दिसते मला, कारण की फायनलचा सामना आहे हा। पाहूया पुढचा चेंडू, आणि हा एकदा पुन्हा ओहो, तिथे जर डायरेक्ट हिट असता तर गडी बाद झाला असता। आणि पंचांचा वाईट घोषित केलेल्या पंचांनी वाईट +1 2 अतिरिक्त धावा। धावसंख्या होते 9। अच्छा, पाहूया आता सौरभ। हो, तिथे ब्लॉक ऑन पद्धतीचा चेंडू सौरभ यांना LBW च्या रूपामध्ये बाद करतोय तो सनी।
आणि लारा यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव मोठाळ सरांकडून जर षटकार मारतो तर 100 रुपयाचं पारितोषिक। त्यांनी इथून संदेश पाठवला की लाराला सांगावं की चांगली बॅटिंग करावं आणि प्रोडक्शन संघाला जिंकून द्यावं। तर पाहूया पुढचा नेक्स्ट बॅट्समन असेल अक्षय पाटील। हे सुद्धा चांगली खेळी करतात। अक्षय किनी सॉरी पुन्हा एकदा ब्लॉक ऑन पद्धतीचा हा चेंडू तिथे उत्कर्ष पाटील असेल फील्डवर तितका चांगला थ्रो सुद्धा आहे। चांगली फेकी म्हणावी लागेल उत्कर्ष पाटील कडून। नेहमी तर समालोचक म्हणून चर्चेत असतातच परंतु आज थेट ते मैदानात उतरलेले आहेत। आपल्या संघाला फायनल मध्ये थेट प्रवेश करून दिलं। फायनल मॅच सुद्धा खेळत आहेत आणि पहिल्याच वर्षी जर त्यांनी फ्रेडून कंपनीमध्ये पदार्पण केलं आणि थेट फायनल मध्ये सुद्धा प्रवेश केला आपल्या संघासोबत किती मोठी गोष्ट असेल त्यांच्यासाठी। तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11। अच्छा इनफॉर्म बॅट्समन बॉलर बोथ साइड दर्शन पाहूया संघांकडून दुसरं षटक घेऊन येतात। आणि दर्शनसाठी कुठेतरी बक्षीस लागते। दर्शनने जर बोल्ड घेतला तर मेहताब शेख सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल। तर पाहूया पुढचा चेंडू आणि फेअर डिलिव्हरी असेल। हा पंचांचा निर्णय अंतिम असेल। तर पाहूया पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू असा होता। पाहूया दुसरा चेंडू घेऊन जातील ते दर्शन सामना करतील। आणि तिथे पाहूया षटकार होतोय की चौकार सिक्स। खूप सुरेख फटका म्हणता येईल। सरांकडून लारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक। आणि मी आता पवार सरांनी एक बक्षीस घोषित केलंय की जो रनर अप टीम मधून जो उत्कृष्ट खेळी करेल त्याला 5000चं पारितोषिक आहे ह्या मॅच मध्ये रनर अप टीम मधून। आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीचा एक कव्हर ड्राइव्ह म्हणता येईल। पाहूया तिथे संकल्प किती चांगली फेकी करतात। चांगला थ्रो होता तिथे पंचांचा निर्णय काय असेल पाहूया थर्ड अंपायरचा। आणि तिथे तुम्ही पंचांमध्ये थोडंसं डिस्कस करायचं आहे। जो नॉन स्ट्राइकचे जे पंच आहेत त्यांच्याशी थोडं डिस्कस करा आणि तुमचा निर्णय काय आहे। सॉरी इथे तुम्ही लाईव्ह चेक करायला येऊ शकता। तुमचा निर्णय द्यायचा असेल तुम्हालाच द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही इथे यावं आणि तुमचा निर्णय काय आहे ते कळवायचं आहे। नॉन स्ट्रायकर अंपायर तर मगाशी मी जसं म्हटलं एक रनर अप टीम कडून जो उत्कृष्ट खेळी करेल त्यांना एलपी सरांकडून 5000चं पारितोषिक असेल। रनर अप टीमचा मॅन ऑफ द मॅच थोडक्यातच आणि तिथे पंचांचा निर्णय हा आउट असेल। तिथे धावची तितका चांगला थ्रो केला होता संकल्प यांनी। चांगला थ्रो म्हणावा लागेल। आणि अक्षय हे परतताना तंबू मध्ये तर
तुम्हाला फायनल मध्ये जर जिंकायचं असेल तर चांगली खेळी करावी लागेल आणि एका मागोमाग जर तुम्ही विकेट टाकाल तर तुमचा स्कोर हा कमी असेल तितकाच समोरचा टीम ही बलाढ्य टीम आहे. फ्रीडॉक्स 100 म्हणलं तर दरवर्षी फायनलिस्ट संघ असतो. स्कोर आतापर्यंत झालाय तो 18 आणि नेक्स्ट बॅट्समन इन होतोय. आणि थोडीशी घाई पण करा कारण की आपल्याकडे चांगल्या पद्धतीचा फायनल सामना पार पडेल ह्यासाठी आपण थोडीशी घाई करूया. उत्कर्ष पाटील मॅन फ्रॉम धनसार व्हॉइस किंग खूप चांगल्या पद्धतीचे समालोचक मानले जातात पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आणि त्यांना पुढच्या वेळेस मॅच खेळायला अलाउ नाही करणार यासाठी आपण थोडीशी घाई करूया असतोय. आणि त्यांच्याशिवाय एकाला अजून कोणाला आवडत नाही मॅन फ्रॉम धनसार. चला पुढचा चेंडू दर्शन यांचा सामना करतील लारा. तिथे पाहूया किती धावा जमा करतात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 19. 2 गडीच्या मोबदल्यात आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि बली. ओ हो पाहूया खूप सुरेख फटका आहे तिथे. षटकार old school, the Gen Z, the city वाली and मी देसी तरी इनको तुला सावी नाही मनामध्ये खराबी नाही तुझी तिच्या मागे daily crazy तरी why so shy सुंदरी तुझं नाव काय आणि किती छान फटका मारला होता तो बली यांनी. सरळ पहिल्या चेंडूवर षटकार मारला. जणू काही ते डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. आता तिसरं षटक घेऊन येतोय तो मयंक आणि सामना करतील ते लारा. चला तर पहिला चेंडू घेऊन येतील मयंक. तिथे पाहूया किती धावा जमा करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 26 आणि मला तरी वाटते प्रोडक्शन म्हणजेच फ्रिओसी पॉवर संघाला सपोर्ट जास्त दिसतोय. त्यांची जास्त पब्लिक दिसते. आणि हा थोडासा बाहेर ठेवण्याचा निर्णय परंतु हा एक अतिरिक्त धाव म्हणता येईल वाईडच्या रूपामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 27. पुन्हा एकदा बली. हो मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हुकलेला हा चेंडू तितकाच चांगला. मयंक यांनी निर्धाव असा चेंडू टाकला. कीपिंग सुद्धा तेवढीच चांगली म्हणावी लागेल दर्शनची. अफलातून कीपिंग करत असताना दर्शन आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कोणी आर्ग्युमेंट करू नये प्लीज. चांगलाच बॉल हाताळला तो मयंक यांनी. थोडासा कट पद्धतीचा हा चेंडू होता. बली यांना काही समजलं नाही. हो तिथे खूपच सुरेख देखना फटका म्हणता येईल बली यांच्या बॅट मधून. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या होते ती 33.
खूप सुरेख असा फटका बली यांच्या बॅटमधून. पाहूया पुढचा चेंडू. मयंक यांचा सामना करतील बली पुन्हा एकदा. तिथे पाहूया किती धावा जमा करतोय मयंक. बॉलच्या मागे पळतोय परंतु उत्कर्ष पाटील थ्रो करत असताना तितकीच चांगली फेकी सुद्धा म्हणता येईल आणि 2 धावा धावून काढतात. धावसंख्या होते ती 35. 4 चेंडू 35 धावा. आणि फायनलचा सामना तितकाच चांगला रंगेल. दोन्ही टीम तितक्याच बलाढ्य आहेत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारायसाठी गेले परंतु हा बॅट पासून खूप लांब होता. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. वाईट असं चेंडू दर्शवलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 36. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर असा चेंडू टाकला मयंक यांनी. नो चान्स दिला बली यांना. खूप सुरेख अशी गोलंदाजी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमा करतोय तो बली. आणि पुन्हा एकदा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु बली यांनी तिथे स्वतः रनआउट विकेट फेकलेला आहे. डीजे. तर आपण पाहिलंच की 2 दिवस हे सामने रंगले. कालचा दिवस होता, आजचा दिवस सुद्धा फायनलचा अंतिम दिवस आहे. खूप चांगल्या पद्धतीचे सामने पार पाडले. सर्वांनी आपल्याला सपोर्ट केलं आणि चांगल्या वेळेत आपले सामने पार पडले. फ्रेडून प्रीमियर लीग 2026 वर्ष 5वे. खूप सुरेख असा हा सोहळा 2 दिवसाचा. चला तर चौथं षटक पुन्हा घेऊन येतोय तो दर्शन. दर्शन वैयक्तिक दुसरं षटक आणि सामना करतील ते लारा. ओ हो ब्लॉक ऑन पद्धतीचा हा चेंडू होता. लारा यांना काही समजलं नव्हतं परंतु लेग बाईटच्या रूपामध्ये 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 37. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश हे सुद्धा खूप चांगली फलंदाजी करतात. पाहूया. तिथे लेग कट केला होता परंतु ओळखला बॉलला आणि गणेश यांनी चांगला एक फटका ऑफच्या दिशेने खेळून काढला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 38 ऑन बोर्ड. तर पाहूया दर्शन तितकी चांगली गोलंदाजी सुद्धा करतात. पर्सनल स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा. तिथे थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण परंतु तितकीच चांगली फेकी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 39. अच्छा. आणि कुठेतरी चांगलं टार्गेट एक ठेवावं लागेल फ्रेडॉक्स 100 संघांपुढे. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा हा चेंडू. व्हेरिएशन करतात नेहमी. प्रत्येक चेंडू हा वेगळा टाकण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून बॅट्समनला थोडंसं कन्फ्यूज करतील. आणि दर्शनबद्दल किती कौतुक केले तर ते कमीच. काय बॅटिंग करतात. लाजवाब सेमीफायनल मॅचमध्ये इतकी उत्कृष्ट फलंदाजी केली. आपल्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश करून दिलं. आणि तितकाच चांगला पुन्हा एकदा फटका. गणेश यांच्या बॅटमधून निघालेला षटकार.
आल्या आल्याच त्याने एक षटकार ठोकला, खूप लांब असा षटकार मारला त्यांनी. काय बॉल आलेला आहे बघा, बॉल रिटर्न आलेला आहे. चांगले एक स्टार्ट मिळालंय. 45 धावा जमवल्यात अजूनपर्यंत. येणारं अजूनही शेवटचं षटक सुद्धा बाकी आहे. तर शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतील. चला तर दर्शन सामना करतील पुन्हा एकदा. गणेश पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु तिथे झेल नाही घेता आला. तिथे कॅच ड्रॉप झाला आणि 2 धावा सुद्धा पळून काढल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 47. आतापर्यंत 4 षटक टाकून झालेत आणि 47 धावा. खूप चांगली रन तर म्हणावे लागतील, परंतु चला तर शेवटचं षटक घेऊन येतोय विनीत आणि सामना करतील ते लारा. लारा यांची बॅट ह्या मॅचमध्ये अजून काही इतकी तळपलेली नाहीये. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करतोय तो लारा. आणि तिथे रिव्हर्स स्वीप पाहिलंच, मी म्हटलंच होतं. धावसंख्या 4 ने वाढते. थँक्यू डीजे. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ते 51. पाहूया पुढचा चेंडू. एक कट केलेला हा फटका. तिथे फेकी सुद्धा तितकी चांगली होती आणि डायरेक्ट हिट जर लागला असता तर तो गडी बाद झाला असता. आणि 2 धावा पळून काढल्या त्या लारा आणि गणेश यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 53. आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 53 धावा जमा करतोय तो फ्रेवोशी पॉवर संघ. पाहूया शेवटच्या 4 चेंडूवर किती धावा जमा करतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स, तिथे षटकार ठोकतोय लारा. फटका म्हणावा लागेल लारा यांच्या बॅटमधून. रिव्हर्स स्वीप षटकार. धावसंख्या आतापर्यंत झाली होती 59. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया 3 चेंडू मागे किती धावा जमा करतोय. पुन्हा एकदा एक पॅडल स्वीपच्या रूपात मारलेला हा फटका. आणि मला तरी वाटते लारा कुठेतरी एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. थोडंसं माइंडचा यूज करतो. कुठे गॅप आहे, कुठे फिल्डर इन आहे, आउट आहे, त्या पद्धतीने स्वतः बघून बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग म्हणता येईल लाराची.
आणि आतापर्यंत 63 धावा. आणि पुन्हा एकदा हा खणखणीत चौकार म्हणता येईल लाराच्या बॅट मधून. लारा हा वैयक्तिक 35 चेंडूवर 35 धावांवर खेळतो. पुन्हा एकदा षटकार ठोकलाय का पाहूया. आणि तो पुन्हा एकदा षटकार. 41 धावाची नाबाद पारी लारा यांच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 74 धावांचं तुम्हाला टार्गेट असेल. फ्रेडॉक्स 100 संघांसमोर लारा जितकं म्हणावं तितकं कमी. खूप सुरेख अशी बॅटिंग. हॅलो, प्रोडक्शन आणि मेंटेनन्स टीम दोघांसाठी तुमच्यासाठी खास शुभेच्छा आलेल्या आहेत, त्या तुम्हीच ऐका प्लीज. I wish both the finalists the best of luck and I wish them success and let's see, let the best people win. पुन्हा एकदा देतोय, तुमच्यासाठी खास स्पेशल शुभेच्छा आलेल्या आहेत. I wish both the finalists the best of luck and I wish them success and let's see, let the best people win. थँक्यू प्रेडून सर, थँक्यू. तर फ्रेडून सरांकडून हे विश आलेलं आहे दोन्ही टीमसाठी. बेस्ट लक सांगितलंय. थँक्यू. उत्कर्ष यांनी इथे लगेचच यायचं आहे. LP सरांचं कॉल आहे तुमच्यासाठी. उत्कर्ष यांनी लगेच यायचं इथे. थोडासा धावतच ये, लगेच ये. उत्कर्ष पाटील, माझा आवाज पोचत असेल तर तुम्ही लगेचच या. LP सरांचं कॉल आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. फ्रेओसी पॉवर संघाने खूप चांगली फलंदाजी केली आणि 73 धावा जमवल्या. 74 धावांचं टार्गेट ठेवलं ते फ्रेडॉक्स 100 संघांसमोर. तर आता तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल, कारण की समोर बॅटिंग करणारा संघ हा कमी नाहीये, तो सुद्धा बलाढ्य आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा तितकेच चांगले फलंदाज आहे, जसं की सनी, मयंक, उत्कर्ष, विनीत, दर्शन खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करू शकतात. थँक्यू डीजे. तर आता तुम्हाला गोड आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ धनसार उत्कर्ष पाटील नावाचा ब्रँड
तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू, धन्यवाद. केवल घरत यांचा आवाज आपण ऐकला आणि फ्रेडून सरांनी या दोन फायनल मॅचचे जे दोन संघ आहेत त्यांच्याकरिता शुभेच्छा दिल्यात त्या आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत. I wish both the finalists the best of luck and I wish them success and let's see, let the best people win. थँक्यू सो मच फ्रेदून सर. आपण पाहतात या मॅचचा आनंद घेतात ऑनलाईन. इथे एका बाजूला मयंक, एका बाजूला दर्शन. मागे काय घडलंय याला महत्त्व न देता गोलंदाजी कशी राहिली, काय राहिली या सगळ्या गोष्टी विसरत आमच्या हातामध्ये बॅट आहे आणि त्या बॅटनं आम्ही अगणित धावा शोधू शकतो. हा आत्मविश्वासानं, आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःला सिद्ध करण्याची योग्य वेळ या फायनलच्या मॅचमध्ये. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला, या स्पर्धेचा अंतिम विजयी कोण याची चर्चा होणार. फायनलला हरते कोण हा सब्जेक्ट बाजूला राहतो. विजेतापद कोणाकडे आहे आणि तो विजेतापद आता साकारण्याकरिता दोन टीम, एका बाजूला प्रोडक्शन, एका बाजूला मेंटेनन्स, दोन संघांमधलं हे एक जबरदस्त कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ आलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. मॅचला मात्र इथून सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ, ज्यानं बॅटिंगमध्ये थोडासा शांत दिसला. गोलंदाजी करत असताना आता मयंक पाटील, अनेक वर्ष या IPL मध्ये गाजलेला खेळाडू, प्रत्येक वर्ष काहीतरी क्रिकेटचं नवीन प्रत्येक क्षण क्रिकेटमध्ये नवीन असतो. आता गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला फटका तर जरूर खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं आणि ज्या अनुषंगानं सिंगलनं सुरुवात होते. 41 रन्स, 41 धावा त्यानं बनवल्या. सचिन भोईर सरांचं लक्ष आहे अगदी बारकाईनं असायला हवं. ज्या वेळेला आपण ज्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असतो आणि त्या डिपार्टमेंटचं निश्चित स्वरूपात हित मांडण्याकरिता ते येत आहेत. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. दर्शन, छोटी मूर्ती परंतु कीर्ती महान असा खेळाडू आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन. या मॅचमध्ये त्याचं चालणं भरपूर महत्त्वाचं राहील मेंटेनन्स या संघाकरिता आणि ज्या विश्वासानं त्याला मात्र आता ओपनिंग पेअरसाठी दाखल केलं आहे आणि तोच दर्शन त्याच्या हाईटकडे जाऊन नाही चालणार. त्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ॲबिलिटी आहे, एक चांगला खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार सौरभ. या वयाला आपण पाहतात फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि इथून आपण पाहतात बाल बचे. भगवंताला स्मरण केलं असेल दर्शननं, थँक गॉड की संधी दिली मला. आणि इथे आपण पाहू शकाल आता कठीण काळात, डगमगत्या काळात कॅच उडाला होता. तो कॅच शेवटच्या क्षणाला धरती मातेला दान दिला आणि दर्शन यांना संधी मिळाली. धावांची गती जाऊन पोचते. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 एका बाजूला मेंटेनन्स. सुमित ठाकूर यांच्याकडनं प्रत्येक विकेटकरिता 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. शुभम सिंग यांच्याकडनं देखील आपण पाहतात कॅश प्राईज आहे 100 रुपयाचा. गोलंदाज तयार होतील. 2 बॉलचा खेळ झाला, 3 रन फलकावरती आहेत. या वेळेला खोलातला बॉल होता. सुरुवात अगदी शांत आणि संयमाने. हे तुमच्याकडे असायला हवं. चांगल्या बॉलचा सन्मान आणि खराब चेंडूचा तिरस्कार या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे त्या असायला हव्यात आणि संयमाने या खेळाला आता पुढे घेऊन जात आहेत. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय जरूर घेतला आणि त्या निर्णयामध्ये जिथे आपण पाहू शकता एक निश्चित स्वरूपात धावसंख्येचा वेग नाही थांबवता आला. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत टार्गेटचा विचार केला तर 74 धावा आहेत. लक्ष हे कुठलंच मोठं नाही, फक्त त्या लक्ष्याला सामोरी जाण्याची हिंमत, ताकद या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या. मयंक पाटील हा कॅलिबर खेळाडू आहे. पुढचा बॉल. या बॉलला मयंकनं बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, बऱ्याच काळ बॉल हवेत आणि बॉल चाललाय का सीमारेषेच्या बाहेर. मयंक पाटील नावाचा ब्रँड मैदानाच्या आत शक्य. थँक्यू सो मच. क्या बात आहे. मयंक पाटील मोठ्या मॅचचा मोठा हिरो सध्या मैदानाच्या आत. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा सामना
संध्याकाळचं नयनरम्य हे सत्र वेळेचा विचार केला तर 5:45 झालीत आणि तदनंतर या फायनल मॅचच्या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ झालाय. या वेळेला देखील आपण पाहता चेंडू बऱ्याच काळ हवेत होता आणि मयंक पाटील इथे बाद होत असताना गॉन. तीन रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा ह्या धावफलकावरती. बॉलचा जर विचार केला तर अगदी शेवटचा बॉल आहे. एका बाजूला दर्शन आणि एका बाजूला आता सनी संजय मोरे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर, ॲज अ फ्रंटलाईन बॅटर म्हणून सनीला या मॅचमध्ये 100% खेळपट्टीवरती उभं राहायचं आहे आणि तोच सनी मोरे दाखल झालाय फलंदाजी मार्क वरती. एका बाजूला सौरभनं विकेट मिळवून दिला आणि मयंक सारखा एक लखलखता तारा ज्यानं बाद केलाय. इथून गोलंदाज तयार होतील. या षटकातील जर तपासून पाहिले तर आतापर्यंत बॉलचा खेळ 5-5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 10 धावा दर्शन आहेत आतापर्यंत मैदानाच्या आत. जोपर्यंत दर्शन असतील तोपर्यंत हौसले बुलंद राहतील टीम मेंटेनन्स प्रेडॉक्स 100चे. पुढचा बॉल सचिन भोईर सरांच्या माध्यमातून हे गुगल पे झालेले आहेत. 200 रुपये विकेटसाठी. संपलंय षटक. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचते 10 वरती. विकेट करिता 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय शुभम सिंग यांच्या माध्यमातून. सध्या या मॅच मध्ये एका बाजूला मेंटेनन्स, एका बाजूला आपण पाहतात प्रोडक्शन. लारा यांनी विकेट घेतली तर राहुल पवार यांच्याकडनं 500 रुपये. संध्याकाळच्या सत्रात महाजन सरांच्या माध्यमातून 500 रुपये पैसे जमा करावे लागतील असं देशमुख सर दर्शवतात आम्हाला. सचिन भोईर यांनी पैसे जमा केलेले आहेत. अनिल देशमुख सरांच्या गुगल पे वरती ते पैसे आलेत. चला या मॅचकडे जाऊया. बॉल आहेत 24 आणि 24 मध्ये रन करायचे आहेत 64. एक चांगला मॅच. सामना मोठा आहे परंतु या सामन्यात तुम्हाला स्वतःतील कौशल्य दाखवायचे आहेत. गोलंदाज तयार होतील. या वेळेला दर्शनच्या बॅटमधनं चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना हेलो टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर षटकार. क्या बात है दर्शन. छोटा पॅक बडा धमाका. मैदानाच्या चहूबाजूला दर्शन याचं नाव सध्या चर्चेत. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये सचिन भोईर. लारा यांनी जर विकेट घेतली हॅट्रिक तर सचिन भोईर ब्रँड ऑफ आगरीपाडा यांच्याकडनं 1000 रुपये. मुथाळ मामा तुमचं स्वागत आहे. आमच्या कॉमेडी स्टुडिओमध्ये LP सर देखील आहेत, अभिजित पवार सर आहेत, स्वप्नील सर आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत सेन्सिबल हा एक बुद्धिमत्तेचा खेळाडू आहे. क्रिकेट हा खेळ जेंटलमॅनचा असं म्हटलं जातं ना. तुम्ही राहुल द्रविडला पाहिलं असेल चौकारानंतर अनेक वेळा त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. सचिन रमेश तेंडुलकर सरांना तुम्ही पाहिलं असेल चौकार षटकार खेळल्यानंतर अनेक वेळा त्यांनी स्ट्राईक रोटेशनचं काम केलं आणि अगदी तेच क्रिकेट दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी. धावसंख्या जाऊन पोहोचताय ती म्हणजेच आतापर्यंत 17 रन्स. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज लारा आणि एका बाजूला कर्णधार विपक्षात कर्णधार. कॅप्टन्स अगेन्स्ट कॅप्टन. एका बाजूला सनी, एका बाजूला लारा. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज लारा तयार. या वेळेला सनीचा फटका बऱ्याच काळ हवेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल
आणि जिथे 2 रन परिपूर्ण होतील का दुसरीसाठी पलटलेत दर्शन. इझिली डन. 2 धावा इथून परिपूर्ण होत्यात. धावसंख्या 2 न गती घेत धावा जाऊन पोहोचतील 19 वरती. 19 रन्स ह्या सध्या फलकावरती आपण पाहतात. 21 बॉल आहेत. 21 बॉलमध्ये 55. कठीण असं काहीच नाही. मनुष्य म्हणून जन्म घेतल्यानंतर तुमच्याकडे कलागुण कौशल्य दिलेल्या भगवंतानं आणि त्यामध्ये इथून कठीण अशी गोष्ट कुठली नाही, फक्त करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. एका बाजूला आपण पाहतात मेंटेनन्स. या वेळेला सनीचा फटका बिटवीन द गॅप अलॉंग द कार्पेट आउटफील्डला फाडत चिरत सीमारेषेच्या बाहेर. यांना इथून विकेट घेणं खूप गरजेची भूमिका असेल आणि तो विकेट येईल नाही येईल या अनेक गोष्टी आहेत. आत्मविश्वासावरती काम करत असताना आपण पाहतात सनी मोरे. धावांची गती तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 23 धावा 23 रन्स. या षटकातील बॉल तपासून पाहिले अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 4 बॉलचा खेळ झालाय. 20 बॉलमध्ये 51 धावा. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं. 51 रन 23 मध्ये करायचे आहेत. 23 धावा झालेल्या आहेत आणि 20 बॉल 51 ची गरज आहे. चांगला मॅच, प्रेशरचा सामना. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ बलाढ्य आणि त्या 2 संघांमधली ही एक चांगली मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. या संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज तयार. यावेळेला फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन मध्ये बॉलला प्रोटेक्शन देतील. तुर्तास मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 वरती. 24 धावा या धावफलकावरती आहेत. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल आहे. 19 बॉलचा खेळ बाकी आहे. 49 धावांची गरज आहे. 50 रन्स आर रिक्वायर्ड. विनीत मोरे. विनीत फायनलचा सामना, शेवटचा बॉल या षटकातला. या वेळेला दर्शनच्या बॅटमधनं फटका चांगला आहे आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. बॉल आणि 18 बॉलमध्ये 44 धाव्यांची गरज. दर्शनच्या साथीनं सनी मोरे. एका बाजूला प्रोडक्शन, एका बाजूला मेंटेनन्स यांच्यातला अंतिम सामना. फ्रेडून फाउंडेशन पुरस्कृत फ्रेडून प्रीमियर लीग 2026 साधी सुरुवात आणि साधी सुरुवात आज खऱ्या अर्थानं लाखोंच्या बक्षिसापर्यंत पोहोचली आणि खऱ्या अर्थानं फ्रेडून सरांचं देखील तेवढाच आभार आहे ज्यांनी सातत्यानं या स्पर्धेला पाठिंबा देत राहिले. पहिल्या वर्षात साधी सुरुवात केली होती आणि तदनंतर आज 5वं वर्ष असं होईल ना भूतो ना भविष्यती. याची देही याची डोळा. आपण हा क्रिकेटचा सुखद सोहळा पाहतोय जो IPLचा रंगलाय. 2026 आणि 5वं पर्व. या 5व्या पर्वात खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला सनी आलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बळी ज्यांनी बॅटिंग चांगली केली. आता बॅटिंग चांगली केल्यानंतर गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागेल कारण दोन्ही देखील फलंदाज तंत्रशुद्ध आहेत. ज्यांच्याकडे चांगली क्षमता आहे, ॲबिलिटी आहे असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावरला बॅटची कट. चेंडू मात्र आपण पाहतायत शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू वेगाने पुढे आला. फेकी खराब राहिली आणि इथून आपण पाहतायत धावसंख्या 2 न गती घेतली. धावांची गती जाऊन पोहोचते 2 न आकार घेत. 32 धावा 32 रन्स. 74 धावांचं एक टार्गेट आणि त्या टार्गेटला उत्तर देण्याकरिता इथे मात्र आपण पाहू शकाल 2 फलंदाज मैदानाच्या आत. मयंक पाटील लवकर बाद झाले. त्यानंतर आपण पाहतात आता सनी आणि दर्शननं हा मोर्चा सांभाळलाय. तर एका बाजूला लारा यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रोडक्शन यांनी देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली. पुढील बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतील
आणि बॉलला फील्ड करतील. थोडेसे फंबल झालेत परंतु फेकी येईल ॲक्युरेट. जिथे लारा यष्टीरक्षक पाहायला मिळाले, चांगलं कलेक्ट केलं आणि बॉल इथून सिंगलनं आता पुढे येतोय. 33 धावा धावफलकावरती. इक्वेशन तपासून पाहिलं तर 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 41 धावा. दोन्ही डगआउटमध्ये भगवंताच्या हाका होत असतील की हा सामना आम्हाला जिंकू दे. आणि भगवंत सांगतोय की तुला काहीतरी चांगलं करावं लागेल. यश सहज नाही पदरात पडत, तुमची मेहनत देखील तेवढीच प्रामाणिक असावी. अच्छा. आणि त्या वेळेला आपण पाहतायत गोलंदाज कुठल्या पद्धतीने इथून आता गोलंदाजी करतील. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला दर्शन आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय. एका बाजूला गोलंदाज बळी यांनी देखील स्वतःला सिद्ध केलंय. तिसऱ्या षटकात, चौथ्या षटकात ज्या ज्या वेळेला गोलंदाजीची धुरा सांभाळण्याची वेळ आली त्यावेळेला न डगमगता, न थांबता, न झुकता ज्यानं गोलंदाजी केली तोच बळी आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला दर्शनच्या बॅटमधून रिव्हर्स स्विच. चेंडू लांब लांब आणि खूपच लांब. षटकार. 39 वरती. 15 बॉल 35 ची गरज असताना दर्शनच्या बॅटमधनं फ्लॅट अँड फ्युरियस. आता इथून आपण पाहतायत. एक मिनिट, थँक्यू डीजे. पहिला खेळाडू ज्याच्या बॅटमधनं 100 रन पूर्ण झाल्या, 103 धावा त्याच्या नावी. एकदा जोरदार टाळ्या. दर्शनच्या बॅटमधनं रन आल्या त्या म्हणजेच 103. अप्रतिम फलंदाजी. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चांगली फलंदाजी. त्यानंतर पॅडल स्वीप ज्याच्याकडे फटके चांगले आहेत. ऑन दी अप देखील फटके चांगले खेळतो. शॉर्ट बॉलवरती पुल त्याच्या माध्यमातून चांगले आलेत आणि तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो दर्शन. बॉल आहेत 14 आणि 14 मध्ये रन करायच्यात 31. फायनलचा सामना चित्तथरारक असा हा सामना. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात फुलर लेनचा बॉल होता, व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. स्वतःवरती थोडीशी नाराजगी व्यक्त केली दर्शननं. आता इथून मिळाली सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 44. 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज. 15ची सरासरी इथून राखताय तर या मॅचमध्ये येऊ शकता. परंतु प्रोडक्शन या संघाला आता इथून विकेटची गरज आहे आणि दोन्ही फलंदाज तग धरून मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 12 चेंडूंमध्ये 34 धाव्यांची भागीदारी. हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही तुम्हाला एकटा खेळाडू सामना जिंकून देऊ शकत नाही. सांघिक खेळ आहे हा क्रिकेटचा. गोलंदाज तयार. 13 बॉलमध्ये 30. सनीसाठी हा बॉल वाईट राहिला आणि तिथे मात्र पलटले रनसाठी आणि वाईट +1. नशिबाने साथ दिली. मेंटेनन्सच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. गोलंदाजानं वाईट +1 ही धाव खर्च केल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचते आता 46. म्हणजेच बॉल आहेत 13 मध्ये रन करायच्यात 28. का म्हणून फायनलच्या मॅचमध्ये मला प्रमोशन मिळालं आणि त्यावेळेला दर्शनने देखील सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला की हरकत नाही, मीही ओपनिंग करू शकतो. आणि ज्या वेळेला दाखल झालाय सेन्सिबल क्रिकेट. शेवटचा बॉल होता, त्याला माहिती आहे या षटकाच्या कोटल्यामधल्या ज्या धावा यायच्या होत्या त्या आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने शेवटच्या 2 षटकांमध्ये आपण चान्स घेऊया. आता बॉल आहेत 12 बॉलमध्ये करायच्यात 27. फक्त पाणी आलेलं नाही, पाण्यासोबत अनेक मेसेज आलेत. तो मेसेज दिला जाईल तिसरा खेळाडू आतमध्ये आल्यानंतर. तत्पूर्वी आपण घेऊया रिफ्रेशमेंट करणारं एक सुमधुर संगीत. यस डीजे विषय. बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 27. असा सामना पाहायला मिळतोय. दर्शनचा वैयक्तिक स्कोरकडे तपासून पाहिलं 9 चेंडूंमध्ये आपण पाहतात ज्याने 28 धावा 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने उभ्या केलेत. आता गोलंदाजी मार्क वरती आलेत सौरभ. पहिलं षटक ज्याने खऱ्या अर्थानं चांगलं हाताळलं, आता त्याला संधी दिली, त्याला प्राचारणात आणलं. बॉल आहेत 12 मध्ये रन करायच्या 14. प्रत्येक षटकामध्ये 14ची सरासरी
आणि या भागीदारीला फोडलं नाही तर मग खऱ्या अर्थानं टेन्शन वाढणारी गोष्ट राहील. फ्रेओसी पॉवर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रोडक्शनचा. पाटील नेटवर्कचे व्ह्यूवर्स वाढले असतील या फायनलच्या मॅचला बघण्याकरिता. 15 संघांना संधी मिळाली. 2 संघ आपलं भाग्य आजमावताना बघायला मिळतात. अगदी थोड्या वेळात 12 बॉलच्या नंतर चॅम्पियन गोलंदाजाला विकेटसाठी आहेत 500 रुपये जर दर्शनची विकेट मिळवली तर. यावेळेला चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय आणि त्यावेळेला योग्य नकार देखील दिला सनीला. अच्छा ट्रॅकरचा बॉल असताना त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला परंतु आता डॉट बॉल येतोय. राहुल पवार यांच्याकडनं आपण पाहतात विकेट करिता कॅश प्राइज आहे ते म्हणजेच 500 रुपयाचा पाईप. 0-0 11 मध्ये रन करायचे आहेत. 27 माफ करा 27 रन्स. 27 धावा या धावफलकावरती उभ्या करायच्या आहेत. एक मोठी टोटल उभी केली ज्यामध्ये पहिल्या षटकात पहिल्या इनिंगमध्ये लारा यांचा घवघवा आपण पाहिला. शेवटच्या षटकात तोडफोड फलंदाजी. आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतात ना की मारामारीचं आणि हाणामारीचं षटक आणि ती मारामारी करून दाखवली लाराने. विनीतचं षटक होतं त्यावेळेला धावांचा पाऊस पडला. अगदी खोऱ्याने धावा उभ्या केल्या. गोलंदाज तयार होत आहेत. या षटकातील पुढील बॉल 11 बॉलमध्ये 27 धावांची गरज असताना या वेळेला दर्शनच्या बॅटमधनं आलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रोडक्शनच्या डगआउटला सलामी देणारा सन्नाटेदार झणझणीत षटकार. मच आता चेंडू आहे 10 मध्ये रन करायचे ते म्हणजे 21. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत आता फलंदाज बाद झालाय दर्शन हा खेळाडू बाद होत असताना थँक्यू सो मच. धन्यवाद पवार सर. पुढील समालोचन आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ बेटेगाव केवल घरत यांचं. आणि आता पुढच्या 9 चेंडू मागे 21 धावा जमा करायच्या आहेत त्या फ्रेडॉक्स 100 संघाला. तर पाहूया दर्शनने सुद्धा आपलं विकेट गमावलंय. तर आता पूर्ण दारोमदार असेल ते विनीत आणि सनीवर. तिथून उत्कर्ष सुद्धा आता धावत गेलाय. त्याला सुद्धा बॅटिंग येईल. त्याला सुद्धा बॅटिंग करायची आहे. पाहूया पुढचं चेंडू आणि पुन्हा एकदा विनीत यांचा हा निर्धावसा चेंडू राहील. तिथे पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कोणी आर्ग्युमेंट करू नये. चला तर आता पुढचे 8 चेंडू आणि 21 धावा. सौरभ हा खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी करत असताना तितकेच चांगले फटके खेळावे लागतील विनीत यांना जर आपल्या संघाला फायनल मध्ये विन करायचं असेल तर. 8 चेंडू मागे 21 धावा आणि सौरभ हा चांगल्या लय मध्ये दिसतो. चांगली फलंदाजी सुद्धा केली. चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. चला तर पुढचा चेंडू सामना करतील विनीत आणि एक हा ढकलून खेळलेला हा फटका. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 54. अजूनही 20 धावांचं गरज. 7 चेंडू मागे 20 धावा जमवायच्या आहेत त्या फ्रेडॉक्स 100 संघाला. आणि पाहूया आता पुढचं चेंडू घेऊन येईल सौरभ. सामना करतील ते सनी यांच्या डोक्यात विचार चालू असतील की आपल्याला 7 चेंडू मागे 20 धावा जमवायच्या तर कुठल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. कारण की मयंक सुद्धा आउट झालाय. त्याच्यानंतर दर्शन सुद्धा आताच चांगली खेळी करून बाद झालेला आहे. तर
आपल्याला स्वतःला मॅच विन करून द्यावी लागेल. मोठी जबाबदारी खांद्यावर तर पाहूया 7 चेंडू 20 धावा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हा कॅच होतोय का पाहूया, परंतु नोमॅन लँड्स मध्ये हा पडलेला चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 55 ऑन बोर्ड. अजूनही 6 चेंडू 19 धावा. अच्छा सहा चेंडू 19 धावा असं समीकरण. आणि आता कोण बॉलिंग मार्कवर येईल, शेवटचं षटक कोण घेऊन येईल ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष असेलच. हा फायनलचा सामना इतक्या सुरेख पद्धतीचा रंगत असणारा, कोण बाजी मारतो हे आपल्याला एक 5 ते 7 मिनिटमध्ये समजूनच जाईल की कोण विन होतोय. 2026 आणि आता शेवटचं षटक घेऊन येतोय तो जयेश. पाहूया जयेश यांना मनात थोडीशी भीती सुद्धा असेल, कारण की हा फायनलचा मोठा सामना. आपल्याला 6 चेंडू मागे 19 धावा जमवायच्यात फ्रीडो 100 संघाला. तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाहूया पुढचा चेंडू. सनी आणि हा लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका, ते तिथे गचाळ असं क्षेत्ररक्षण सौरभ कडून. तिथे 2 धावा धावून काढल्या जातात. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होते ती 57. अजूनही 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू मागे 17 धावा जमवायच्यात. सनी यांना आपल्या संघाची मॅच विन करायची असेल, फायनल सामना जिंकायची असेल तर 3 मोठे फटके खेळावेच लागतील. 5 चेंडू मागे 17 धावा. पाहूया पुढचा चेंडू. आणि एक अतिरिक्त धाव म्हणता येईल वाईडच्या रूपामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 58. अजूनही 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. आणि सनी आणि विनीत जर मैदानाच्या आत असेल तर त्या दोघांनाही माहीत आहे की आपण मॅच ही जिंकवू, आणि तितकीच जबाबदारी आहे ते जयेशवर तितकीच मोठी जबाबदारी सुद्धा आहे. 5 चेंडू 16 धावा असं समीकरण. पाहूया पुढचा चेंडू. जयेश यांचा सामना करतील सनी, आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात तिथे पाहूया हा षटकार, लॉंग षटकार म्हणता येईल सनी यांच्या बॅट मधून. मॅच फिरवू शकतो, मोठे फटके खेळू शकतो, परंतु मॅच काय अजून संपली नाहीये. 4 चेंडू आणि 10 धावा. तर पाहूया पुढचा चेंडू. जयेश यांचा सामना करतील सनी. आणि पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा अच्छा? चेंडू होता. नागवा
आणि दक्षता घ्यायची आहे. हा जर सामना टाय होतोय तर 1 ओव्हरचा सामना खेळावा लागेल, सुपर ओव्हर. तर आता 3 चेंडू मागे 6 धावा, 3 चेंडू 6 धावा. जर मॅच टाय होते तर सुपर ओव्हर मॅच खेळवली जाईल, 1 ओव्हरचा सामना खेळावा लागेल. तर पाहूया आता 3 चेंडू 6 धावा. जयेश यांच्या मनामध्ये थोडीशी भीती, कारण की 3 चेंडू मागे 6 धावा थांबवायच्या आहेत. तितकीच सनी हा चांगल्या लयमध्ये दिसतोय. मागच्या 2 चेंडू मागे 10 धावा जमवल्यात, 1 षटकार आणि 1 चौकार. तर पुढच्या 3 चेंडू मागे 6 धावा जमवायच्यात अजूनही. 1 चेंडू जर निर्धाव टाकला तरी पुन्हा आणि तिथे पाहूया 2 धावा पूर्ण होतात का नाही. परंतु तिथे धावचीच्या बाद मध्ये गडी बाद होतोय. आत्ता अटीतटीचा सामना, 2 चेंडू मागे 5 धावा. पाहूया सनी पुन्हा एकदा आणि उत्कर्ष हे मैदानाच्या आतमध्ये. दिवसभरातून जितकी गोड सर्वांना आवाज ऐकवलं तितकी गोड बॅटिंग सुद्धा करावी लागेल, तर आपला संघ हा थेट फायनल मध्ये विन होऊ शकतो. अच्छा. आणि 2 चेंडू 5 धावा. खूपच चांगल्या पद्धतीची फायनल सामना हा रंगताना दिसतोय. तर पाहूया आता तिथे हल्के में मत लेना, ग्रेटेस्ट राइवलरी है. वैसे भी ग्रेटेस्ट राइवलरी को 7-1 से 8-1 जो करना है. 2 चेंडू 5 धावा. ग्रेटेस्ट राइवलरी इंडिया वर्सेस आणि पाहूया पुढचं चेंडू घेऊन येतोय. हॉटस्टार और स्टार स्पोर्ट्स पर. 2 चेंडू 5 धावा आणि तिथे पाहूया फील्ड आणि तिथे चौकार. मी म्हटलं होतं की जोपर्यंत मैदानात आहे तो मॅच काढू शकतो. 12 चेंडू 28 धावांवर खेळतोय तो सनी. पाहूया आता 1 चेंडू 1 धावा. आणि हाय व्होल्टेज सामना म्हणता येईल. 1 चेंडू 1 धावा. जर टाय झाली तर सुपर ओव्हर म्हणजेच 1 ओव्हरचा सामना पुन्हा खेळवला जाईल. पण सनी हे सांगतील की मी मॅच फिनिश करणार आणि प्रेडॉक संघाला मी विन करून देणार. 1 चेंडू 1 धावा. तितकीच भीती असेल ते बॉलरच्या मनामध्ये. जयेश पाहूया 1 चेंडू 1 धावा. आणि तिथे गडी बाद आणि हा सामना टाय होताना दिसतोय.
चला 3 फलंदाज आणि 1 गोलंदाज ह्याची नावं आम्हाला लवकरात लवकर द्यायची आहेत. आपल्याला सुपर ओव्हरचा सामना खेळायचा 1 ओव्हरचा. तर 3 फलंदाज आणि 1 गोलंदाज दोन्ही टीमकडून लगेचच आपले नावं द्यायची आहेत. ह्याची दक्षता घ्यायची आहे. चला लगेचच अच्छा चला थँक्यू फ्रेओसी पॉवर संघांकडून तर आणि फ्रेओसी पॉवर संघांकडून लारा, गणेश आणि शुभम आणि गोलंदाज हे बॅट्समन आहेत आणि गोलंदाज असेल तो लारा. तर फ्रेडॉक्स संघांकडून सुद्धा आपले 3 फलंदाजाची नावं आणि 1 गोलंदाज लगेचच कळवायचं आहे. आणि फ्रेडॉक्स संघांकडून दर्शन, मयंक आणि सनी आणि बॉलर नेम बॉलर सुद्धा दर्शन असेल. तर नाव हे डिक्लेअर केलेले आहेत. अच्छा चला तर सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल 1 ओव्हरचा. आणि फ्रेडॉक्स संघांकडून सनी, मयंक आणि दर्शन आणि गोलंदाज सुद्धा दर्शन असतील. चला बॉल द्या. काही सामना रंगला. 2 दिवस ज्या सामन्याची वाट बघत होते प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक आमचे सर, त्यांना हा सामना बघायला मिळाला. काही सामना बदलला सनीने. कॅप्टन सेनापती लढला संघासाठी. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 1 बॉल 1ला त्यांनी डॉट बॉल घेतला. काय झालं? बॉल आहे का नवीन? बॉक्स आहेत. हा ओके. सुपर ओव्हर. एका बाजूला मेंटेनन्स, एका बाजूला प्रोडक्शन. 74 धावा, ना भूतो ना भविष्यती. अनेक पॉझिटिव्ह वाईब्स प्रत्येक संघाकडे होते. परंतु या वेळेला सामना आला सुपर ओव्हरमध्ये. 1-1 रन किती महत्त्वाचा आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, या सुपर ओव्हरच्या मॅचने दाखवून दिलं. अच्छा आणि जिथे आपण पाहतायत आता 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये टार्गेट कितीचा सेट होणार? स्ट्रायकिंग एंडला मयंक पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला दर्शन, बॉलर सौरभ आहेत. गोलंदाजी मार्कवरती तयार. सौरभ फायनलचा सामना सुपर ओव्हर. पाटील नेटवर्क्सला मागील मॅचची, फायनल मॅचची क्लिप व्हायरल होईल. जो फायनल सामना आहे तो क्रॉप होईल आणि तो स्पेशल पोस्ट होईल आणि तदनंतर त्या व्हिडिओला भरपूर प्रेम मिळेल. कारण काय सामना रंगला. अफलातून क्रिकेट. गोलंदाज तयार. इथे आपण पाहू शकाल मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सौरभ, स्ट्रायकिंग एंडला मयंक पाटील, ब्रँड नवलीचा. पुढचा बॉल. पहिल्याच बॉलवरती फटका तर खेळला जरूर. इथून आपण पाहतात सिंगल परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? नाही राहणार. फटका जरूर खेळला होता.
मोठ्या फटक्याचा शोध घेण्यासाठी मयंक पाटील. आता उर्वरित 5 बॉल आहेत. टार्गेट कितीचं सेट होईल? गोलंदाजी मार्कवरती लारा यांनी सौरभच्या हातामध्ये कमान दिली की या फायनल मॅचच्या सुपर ओव्हरला तुमच्या हातामध्ये आम्ही हे बाण देतो. आता कुठे चालवायचा हा गोलंदाज पाहायला मिळतात. फायनल मॅचचा आनंद घेतात. आमच्या उजव्या हातावरती एमपी सर आहेत, त्यानंतर देशमुख सर देखील आता स्थानापन्न होत आहेत आणि या मॅचचा आनंद घेतात. 1 बॉलचा खेळ झाला, 1 धाव धावफलकावरती. फायनलची मॅच अशी होईल याची कल्पना नव्हती. सुपर ओव्हरमध्ये मॅच आला. सुपर ओव्हरचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. 2 बॉल 1 बॉलचा खेळ झाला. 1 बॉलमध्ये 1 रन परिपूर्ण झाली आणि आता चेंडू आहेत 5 बॉलमध्ये या मॅचचं चित्र काय असेल? गोलंदाज तयार होत आहेत. या वेळेला दर्शनसाठी हा बॉल आपल्याला पाहायला मिळते. लाऊड अपील. बॅट आणि बॉल मधला जवळपास संपर्क नाही, ज्या अनुषंगाने अपील जरूर केला होता. बरोबर आहे, महत्वाचा सामना आहे ज्या वेळेला आपण पाहतायत. सध्या आता चेंडू आहेत तुमच्याकडे 4. 2 बॉल मध्ये करायचं आहे. तर आता खऱ्या अर्थानं 2 बॉलमध्ये 1 रन झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असताना आता फक्त आणि फक्त गॉड ब्लेसेस या भरपूर महत्वाच्या असतील, सोबत तुमची मेहनत. याही वेळेला आपण पाहतात हा डॉट बॉल येतोय. मार्किंग करून गोलंदाजी केली जाते. 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 1. जो प्रेक्षक बसला होता तो प्रेक्षक उभा झाला, जो प्रेक्षक उभा होता तो प्रेक्षक चालायला लागला आणि जो प्रेक्षक चालत होता तो प्रेक्षक आता जागच्या जागी धावायला लागला आणि हृदयांची स्पंदनं वाढवली जाणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि हृदयाच्या ठोक्यांचा आवाज हा येतोय असा मात्र हा सामना. फुलरलेनचा बॉल आणि त्या बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय षटकार. 6 धावा. सात धावा. बॉलचा खेळ झालाय 4 बॉलमध्ये 7 धावा दर्शन सांगतात. मागील 2 बॉलची ही भरपाई आहे आणि या षटकाराला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्यानं चांगली गोलंदाजी केली. संपूर्ण स्पर्धेत ज्या फलंदाजाचा गवगवा राहिला त्याच्या समोर इथे देखील फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून 1 रन परिपूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. बॉलचा खेळ झालाय 5. मयंक पाटील आता स्ट्रायकिंग एंडला. अनेक वेळा प्रेशरचे मॅच ज्यानं हँडल केलेत. आज 1 बॉल 1चा सामना असताना आज रात्रभर सनीला तो 1 बॉल 1 सतावेल, ज्या अनुषंगानं जो नडला शेवटपर्यंत. परंतु या मॅचमध्ये आता सुपर ओव्हरकडे रिझल्ट चाललाय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 8 रन ह्या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती काय होईल? गोलंदाज तयार. सौरभ राईट हँड ओव्हर द स्टंप्स. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतायत 1 धाव तर परिपूर्ण झाली. 9 धावा धावफलकावरती लागल्या. 10ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 10 धावा कशा होतील ह्या दुसऱ्या डावात बघायला मजा येईल. आणि तुर्तास मी थांबतोय, पुन्हा एकदा जातोय. केवळ घरत सरांचा ऐकूया गोड आवाज.
जमवायच्यात तर फ्रेओसी पॉवर संघाला हा फायनलचा सामना खूप चांगल्या पद्धतीचा रंगताना दिसतोय. सुपर ओव्हरची मॅच, फायनलमध्ये सुपर ओव्हर. तर सलामवीर येत आहेत ते दोघं पण, एक लारा आणि सौरभ. अच्छा, आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येईल तो दर्शन. 6 चेंडू मागे 10 धावा जमवायच्या त्या फ्रेओसी पॉवर संघाला. जर फायनल सामना विन व्हायचा आहे तर 10 रन जमवणे गरजेचे आहे. चला तर लगेचच सामना चालू करायचा आहे. एक फायनलचा सामना, सुपर ओव्हरचा सामना. दर्शन पहिलीच ओव्हर घेऊन येतोय तो दर्शन. 6 चेंडू 10 धावा सामना करतील ते लारा. आणि जर फ्रेओसी पॉवर संघाला जर विन व्हायचं असेल तर 10 रन्स जमवावे लागतील. 6 चेंडू मागे 10 धावा. खूप चांगल्या पद्धतीचा हा फायनलचा सामना रंगताना दिसतोय. खूप अशी पब्लिक. पहिला चेंडू आणि एक स्लोवर पद्धतीचा हा चेंडू होता दर्शन यांच्याकडून. चांगल्या पद्धतीचा एक वळवलेला हा चेंडू होता. अच्छा, आता 5 चेंडू आणि 10 धावा. पाहूया दुसरा चेंडू. सामना करतील ते लारा. आणि तिथे फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू. तिथे पंच काय दर्शवतात पाहूया. आणि तिथे नो बॉल चेक करावा लागेल तर पंचांनी लगेचच यायचा आहे आणि तुमचा निर्णय लगेचच कळवायचा आहे. अच्छा, चला तर लगेचच डिसिजन द्यायचा आहे पंच. आणि पंच हे निर्णय आता आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. आणि पंचांनी हा नो घोषित केलेला चेंडू. पुढचा चेंडू हा फ्री हिट सुद्धा असेल तर तितकीच चांगली संधी सुद्धा आहे. आणि अजूनही 5 चेंडू मागे 8 धावा जमवायचे आहेत ते फ्रेओसी पॉवर संघाला. पुढचा चेंडू दर्शन यांचा हा फ्री हिट चेंडू असेल आणि सौरभसाठी खूप चांगली संधी सुद्धा आहे कारण की त्यांना एक फ्री हिटचा चेंडू मिळालेला आहे. तर लगेच थोडीशी घाई करा प्लीज कारण की तो अंधार होत आहे. आपला सामना व्यवस्थित पार पडावा. 5 चेंडू 8 धावा. चला घाई करायची प्लीज. 5 चेंडू 8 धावा. दर्शन सामना करतील ते सौरभ. आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हुकलेला हा चेंडू, निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. आता समीकरण थोडंसं हार्ड होताना दिसतोय. 4 चेंडू मागे कुठेतरी 8 धावा जमवायच्या आहेत.
4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा दर्शनाने खूप चांगल्या पद्धतीचा टाकलेला हा चेंडू. सौरभ यांना काही समजलं नव्हतं. तर पाहूया पुढचा चेंडू. आणि पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. तिथे पाहूया फील्ड सनी यांची चांगली फेकी सुद्धा म्हणता येईल. तिथे 2 धावा करायला गेले आणि धावचित झाले. अच्छा थँक्यू डीजे. 3 चेंडू 7 धावा. परंतु हा शेवटचा विकेट असेल फ्रेयोसी पॉवर संघांकडे. त्यांनी दक्षता घ्यायची आहे. 3 चेंडू 7 धावा. चला घाई करा लगेच. 3 चेंडू मागे 7 धावा. आणि शेवटची जोडी फ्रेयोसी पॉवर संघांकडून. चला प्लीज घाई करायची आहे. दर्शन, उत्कर्ष आणि आता नवीन फलंदाज मैदानात गणेश. गणेशकडे तितकी मोठी ताकद आहे. तो मोठे फटके खेळू शकतो. 3 चेंडू 7 धावा. आणि उत्कर्षला कुठेतरी एक मनामध्ये धडधड की माझा संघ हा विन होईल की नाही. परंतु ते मला तरी वाटतात कॉन्फिडन्सली दिसतात की मीच विन होणार, माझी टीम विन होणार. पाहूया पुढचा चेंडू. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू उत्कर्षकडेच आलेला हा चेंडू. पाहूया तिथे उत्कर्ष यांचा चांगला थ्रो म्हणता येईल का. थोडंसं थ्रोमध्ये त्यांनी चूक केली आणि तिथे 2 धावा पळून काढल्या. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 5. अजूनही 2 चेंडू 5 धावा. एक मोठा फटका तर खेळावाच लागेल गणेश याला. आणि 1 चेंडू 5 धावा. पुन्हा सामना जर टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर. आणि आपल्याला हेच खेळायचं नसेल तर मॅच फिनिश करा. चला 1 चेंडू 5 धावा. अच्छा 1 चेंडू 5 धावा. चला घाई करायची आहे. चला तर पाहूया 1 चेंडू मागे 5 धावा. काय करतोय गणेश. बॉलिंग मार्कवर आहेत ते. दर्शन सामना करतील गणेश. आणि हा निर्धाव असा चेंडू टाकला दर्शन यांनी आणि विन होतोय तो फ्रेडॉक्स 100 संघ. 2026 चा विनर फ्रेडॉक्स 100.